राज्य के गृह राज्य मंत्री पंकज गोयल ने कई अहम मुद्दों पर सरकार का पक्ष रखते हुए बड़ा बयान दिया है। राज्य सरकार विद्यार्थियों की सुरक्षा को लेकर संवेदनशील है और अगर 15 जून के बाद भी तापमान में कमी नहीं आती है तो स्कूल शुरू होने की तारीख आगे बढ़ाने पर फैसला लिया जा सकता है। उन्होंने बताया कि गर्मी को देखते हुए नागपुर यूनिवर्सिटी की सभी परीक्षाएं अब सुबह की पाली में आयोजित की जाएंगी और छात्रों की सुविधा के लिए परीक्षा केंद्रों की संख्या भी बढ़ाई जाएगी। शिक्षा व्यवस्था को लेकर सरकार प्री प्राइमरी स्कूलों के अनिवार्य रजिस्ट्रेशन के लिए नया कानून लाने की तैयारी में है। इसका मसौदा विधि विभाग के पास भेजा गया है और आने वाले अधिवेशन में प्री प्राइमरी स्कूल रजिस्ट्रेशन एक्ट लाने का प्रयास किया जाएगा। वहीं निजी कोचिंग क्लासेस पर नियंत्रण की मांग को देखते हुए सरकार अन्य राज्यों की नीति का अध्ययन कर नई नियमावली बनाने पर विचार कर रही है। आपण सगळे बघतोय की दिवसेंदिवस तापमानाची दाहकता ही वाढतेच आहे. त्याच्यामुळं जर का येणाऱ्या 15 जून पासून ही दाहकता अशीच राहिली आणि असंच जर का तापमान राहिलं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जी आपली 15 जूनची तारीख आहे ती पुढे ढकलण्याचा विचार करण्यात येईल. नाही, शेवटी विभागानं देखील हा निर्णय योग्य वेळेमध्ये विद्यार्थ्यांचा सिलेबस अभ्यासक्रम हा पूर्ण झाला पाहिजे ह्या अनुषंगाने घेतलेला तो निर्णय होता. परंतु जर का तापमानाची परिस्थिती राहिली तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तारीख वाढविण्यामध्ये येईल. मला असं वाटतं आजच मी जेव्हा वृत्तपत्र वाचत होतो तेव्हा नागपूर विद्यापीठांच्या मान्य कुलगुरूंचं एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये आलं आहे की सगळ्या परीक्षा ह्या जवळजवळ सकाळच्या स्तरामध्ये करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ जे आपले हे केंद्रांची संख्या आहे ती देखील वाढविण्यात येणार आहे. मागच्या काही दिवसापासून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्री प्रायमरी स्कूल्स हे रजिस्ट्रेशन कुठेतरी शासनाकडे झालं पाहिजे याच्या संदर्भात कायदा आणण्याची मागणी होती. या अनुषंगानं विभागानं पूर्णपणे तयारी केलेली असून याचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आलेला आहे. विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्री प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन ऍक्ट आणण्याचा सरकारचा प्रयत्न रहेगा. पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों पर उन्होंने कहा कि यह फैसला वैश्विक परिस्थितियों को देखते हुए लिया जा रहा है और केंद्र सरकार लगातार हालात पर नजर बनाए हुए है। साथ ही ईंधन बचत को लेकर प्रधानमंत्री द्वारा दिए गए संदेश का भी लोगों से पालन करने की अपील की गई है। वर्धा जिले के हिंगन घाट में पेट्रोल पंप से जुड़े मामले पर उन्होंने बताया कि किसानों को पेट्रोल नहीं देकर टैंकर में पेट्रोल भरने की शिकायत मिलने के बाद प्रशासन ने टैंकर जब्त कर लिया है और दोषियों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। सरकार ने पेट्रोल डीजल की कालाबाजारी पर सख्त निगरानी की बात भी कही है। नागपुर में बढ़ते अपराध और युवाओं में नशे की बढ़ती प्रवृत्ति को लेकर भी गृह राज्य मंत्री ने चिंता जताई। उन्होंने कहा कि राज्य में नारकोटिक्स टास्क फोर्स का गठन किया गया है और इसे और मजबूत कर ड्रग्स के खिलाफ अभियान तेज किया जाएगा। आज आपण बघतोय की जागतिक परिस्थितीच्या अनुषंगाने ह्या संदर्भातले निर्णय घेण्यात येत आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील इंधन बचतीचा संदेश संपूर्ण देशातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या देशातले नागरिक देखील याच्याकरता मोठ्या प्रमाणात सहकार्य करतायत. परंतु ही परिस्थिती लवकरच दुरुस्त होईल अशी अपेक्षा नाही. मला असं वाटतं की जितक्या मोठ्या प्रमाणात अनेक शासकीय योजनांच्या माध्यमातून ह्या देशाच्या पंतप्रधानांनी सर्वसामान्य लोकांकरिता ज्या काही योजना लागू केल्या त्या माध्यमातून आपण बघतोय की सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याच्यामुळे विकासाच्या दिशेनं आपला देश हा त्या ठिकाणी चाललेला आहे. कुठेही महागाई त्या ठिकाणी वाढलेली नाही आहे. काही गोष्टींमध्ये महागाई वाढल्याचं राहू शकतं. ती जागतिक स्तरावर जे काही बदल त्या ठिकाणी होतात त्या अनुषंगानं काही गोष्टींची महागाई त्या ठिकाणी. चंद्रपुर में बढ़ते वागू और विदर्भ में भीषण गर्मी को लेकर उन्होंने कहा कि वन विभाग को जंगलों और अभयारण्यों में पानी की व्यवस्था करने के निर्देश दिए गए हैं ताकि वन्य जीवों को राहत मिल सके। इसके अलावा टीसीएस प्रकरण, अशोक खरात मामले, नई मुंबई पुलिस अधिकारियों की बदली, परिषद सीटों के बंटवारे और थाने प्रवीण प्रकरण जैसे मुद्दे पर भी सरकार ने जांच और उचित कार्रवाई का भरोसा दिलाया है। आपण दिलेली माहिती बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी खरी आहे. यावेळेस जे उष्णतेचं प्रमाण आहे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आणि विशेष करून विदर्भामध्ये उष्णतेची लाट ही मोठ्या प्रमाणात आलेली आहे. याच्याकरता जनजागृतीचं काम प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं सुरू आहे. नागरिकांनी देखील आपली काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. परंतु अनेक वेळेस अनेक नागरिकांना नाईलाज असतो, घराच्या बाहेर पडावं लागतं आणि अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत. याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देखील चालू आहे.